नमस्कार। आज आपण या भागामध्ये भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना या घटकाचा आढावा घेणार आहोत। भारतीय घटनेच्या प्रस्तावनेलाच उद्देशपत्रिका, सरनामा, प्रास्ताविक, प्रियांबल अशा अनेक नावाने ओळखल्या जाते। ही उद्देशपत्रिका घटनेच्या सुरुवातीला जोडण्यात आलेली आहे। मग तुम्हाला असा एक प्रश्न पडला असेल की घटनेला ही उद्देशपत्रिका का जोडलेली आहे? कारण घटना तर एवढ्या डीप मध्ये, घटनेमध्ये तर परिपूर्ण संपूर्ण बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे, मग ही उद्देशपत्रिका का? तर याचं उत्तर असं आहे की बदलत्या काळानुसार जनतेच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा ह्या बदलत असतात, परंतु जी काही घटना आहे या बदलत्या काळानुसार घटनेच्या मूळ गाभ्यामध्येच बदल होऊ नये, त्यामुळे भारतीय घटनेलाही उद्देशपत्रिका जोडण्यात आलेली आहे। ही उद्देशपत्रिका जी काही जोडण्याची प्रक्रिया आहे किंवा ही जी काही पद्धती आहे ही आपण अमेरिकन संविधानाच्या धर्तीवर स्वीकारलेली दिसून येते। ज्या प्रकारे अमेरिकेच्या राज्यघटनेच्या सुरुवातीला एक प्रस्तावना आहे, त्याच प्रकारे भारतीय संविधानाच्या सुरुवातीला सुद्धा प्रस्तावना घेतल्याचे दिसून येते। आता ही जी प्रस्तावना आहे, तुम्ही संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास नाही केला, संपूर्ण राज्यघटना नाही वाचली, फक्त या घटनेचा सार म्हणजे जी काही प्रस्तावना आहे एवढी प्रस्तावना जरी वाचली तरी संबंध राज्यघटनेमध्ये घटनाकारांना काय म्हणायचं या बाबीचा तुम्हास आढावा येऊन जातो। म्हणून त्या दृष्टीने सुद्धा ही एक प्रस्तावना महत्त्वाची असल्याचं आपणास दिसते। ज्या प्रकारे आपण एखादा ग्रंथ किंवा पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाच्या सुरुवातीला लेखक काय करत असतो? एक प्रस्तावना लिहित असतो। ही प्रस्तावना जरी वाचली तरी आपणास त्या लेखकाला पुस्तकामध्ये काय सांगायचे आहे, त्या ग्रंथामध्ये काय सांगायचे आहे याचा थोडक्यामध्ये आढावा येऊन जातो। त्याच प्रकारे घटनाकारांना घटनेमध्ये नेमकं काय सांगायचं आहे या संपूर्ण बाबीचा सार, या संपूर्ण बाबीचा आढावा आपणाला या प्रस्तावनेच्या वाचनावरून येऊन जातो। तर ही प्रस्तावना भारतीय घटना समिती समोर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडण्यात आली। या प्रस्तावनेवर घटना समितीमध्ये चर्चा झाली, विचार विमर्श झाला, चिंतन मनन झालं व 22 जानेवारी 1947 रोजी ही प्रस्तावना मान्य करण्यात आली, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले व ही प्रस्तावना घटनेच्या सुरुवातीला जोडण्यात आली। या प्रस्तावनेमधून भारताच्या शासन व्यवस्थेचे स्वरूप कसे आहेत, या शासन व्यवस्थेची उद्दिष्टे कोणकोणती आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रांची उद्दिष्टे कोणकोणती आहेत, या संबंध बाबीचा आपणास आढावा या प्रस्तावनेच्या वाचनावरून, अभ्यासावरून येतो। म्हणून ही प्रस्तावना भारतीय घटनेमध्ये एक अनन्यसाधारण असे महत्त्व धरून आहे। या भारतीय घटनेच्या प्रस्तावनेला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं जातं। आता आत्मा म्हणण्याचं कारण काय असेल? कारण संबंध बाबीचा आढावा, एक ना अनेक अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा सार या प्रस्तावनेमध्ये देण्यात आलेला आहे। आपण या प्रस्तावनेचे अवलोकन केले तरी आपला संबंध या नेमकं घटनेमध्ये कोणत्या बाबीवर घटनाकारांनी प्रकर्षाने महत्त्व दिलेले आहे हे समजून येते। म्हणून या घटनेच्या प्रस्तावनेला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटल्या जातं। आता बघा, ही जी काही भारतीय राज्यघटना आहे, या राज्यघटनेचं आपण पान ओपन करतात, सुरुवातीलाच भारतीय घटनेची प्रस्तावना आपणास दिसून येते। आता आपण या प्रस्तावनेचे वाचन करूया। या प्रस्तावनेची सुरुवात, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता,
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःस अर्पण करीत आहोत. अशा प्रकारची ही आपली भारतीय घटनेची प्रस्तावना आहे. तर आपण आज या भागामध्ये या प्रस्तावनेचा आढावा घेणार आहोत. आता आपल्या जी काही घटनेची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दापासून सुरू झालेली आहे. म्हणजेच ही जी प्रस्तावना आहे ही आम्ही तयार केलेली आहे. आता आम्ही म्हणजे कोण की ही प्रस्तावना तयार करण्याचे कार्य घटना समितीने केलेले आहे, मसुदा समितीने केलेले आहे. परंतु हे जे काही मसुदा समितीमधील घटना समितीमधील सदस्य होते हे सदस्य आपले प्रतिनिधी होते. ते आपण नेमून दिले नव्हते, एका विशिष्ट अशा प्रक्रियेच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले होते. परंतु आपण जरी असं म्हणत असलो की ते सिलेक्टेड होते, इलेक्टेड नव्हते, परंतु ज्यावेळी ही घटना भारतामध्ये लागू झाली 26 जानेवारी 1950 आणि 1951 भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली व 52 ती सार्वत्रिक निवडणूक पार पडली. आता जी काही सार्वत्रिक निवडणूक पार पडली म्हणजेच ज्या सार्वत्रिक निवडणुका ज्या पद्धतीने झाल्या ही पद्धती आपण भारतीय घटनेनुसारच अवलंबली. म्हणजेच जी काही भारतीय घटना आहे, भारतीय जी काही प्रस्तावना आहे ही आपणास मान्य आहे, ही आपण आपल्या इच्छेमधूनच अंगीकृत केलेली आहे. ही प्रस्तावना किंवा ही घटना आपल्यावर कोणीही थोपवलेली नाही, ही आपण आपल्या स्वमनाने, स्वविवेकाने, स्वबुद्धीने स्वतःच अर्पण केलेली घटना आहे. म्हणून आम्ही भारताचे लोक असा या भारतीय घटनेच्या प्रस्तावनेची सुरुवात केल्याचं आपणास दिसून येते. आता यानंतरचा दुसरा मुद्दा सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय की आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य झालो होतो 1947 ला 15 ऑगस्ट, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण सार्वभौम नव्हतो. का नव्हतो? कारण त्यावेळेस आपली राज्यघटना लागू झाली नव्हती. म्हणजेच सार्वभौम या शब्दाचा येथे अर्थ काय निघतो की एखादे राष्ट्र अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही स्वरूपानं सक्षम आणि स्वतंत्र असणं. म्हणजेच जे काही येथील राजकीय निर्णय असतील किंवा सामाजिक आर्थिक जे काही विविध निर्णय असतील, विविध क्षेत्रामधील निर्णय असतील, हे निर्णय येथील जनता किंवा येथील जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी येथील राष्ट्रामधील जनताच घेईल, बाहेरील एखादा व्यक्ती किंवा शक्ती घेणार नाही. येथील जे काही सर्वोच्च निर्णय आहेत हे घेण्याचा अधिकार येथील जनतेला आहे. म्हणजे आपण असं जरी म्हटलं सरकार निर्णय घेते, परंतु हे सरकार आपण दर 5 वर्षांनी निवडून देतो. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या प्रत्येक निर्णय हा आपल्या इच्छेप्रमाणे झालेला आपणास दिसून येतो. आता यानंतरचा मुद्दा समाजवादी. आता पूर्वी जी काही प्रस्तावना 26 जानेवारी 1950 ला घटना स्वीकारली त्या प्रस्तावनेत घटनेच्या समाजवादी हा शब्द अंतर्भूत केलेला नव्हता. परंतु 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीने या घटनेच्या प्रस्तावनेमध्ये 3 शब्दांचा अंतर्भाव करण्यात आला. त्या 3 पैकी एक शब्द आहे समाजवादी. आता येथे जो समाजवादी शब्द स्वीकारण्यात आलेला आहे याची कल्पना वेगळी आहे. साधारणतः आपण समाजवादी कशाला म्हणतो की उत्पादन आणि वितरण व्यवस्थेचे राष्ट्रीयकरण करणे, खाजगी मालमत्ता रद्द करणे. परंतु येथे हा इतका संकुचित अर्थ अपेक्षित घटनाकारण नाही. येथे लोकशाही समाजवादी व्यवस्था म्हणजेच
मिश्र अशी अर्थव्यवस्था हा समाजवादी शब्दाचा अर्थ अपेक्षित आहे। या अशा लोकशाही समाजवादी व्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशा दोनही क्षेत्राचे सह अस्तित्व असते। येथे लोकशाही समाजवादामध्ये दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य आणि संधीतील असमानता या बाबी नष्ट करून किंवा या प्रत्येक बाबीमधील असमानता दूर करून प्रत्येक व्यक्तीचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास करणे असा या समाजवादी शब्दाचा अर्थ घटनाकारांना येथे अपेक्षित आहे। आता या पुढील प्रस्तावनेमधील महत्त्वाचा मुद्दा धर्मनिरपेक्षता। आता जो काही धर्मनिरपेक्षतेची संज्ञा आहे ही सुद्धा 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार अंगीकृत किंवा येथे अंतर्भूत करण्यात आलेली आहे। आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की जो काही राष्ट्र आहे या राष्ट्राचा कोणताही धर्म नसणे, तसेच प्रत्येक धर्म हा राज्यासमोर समान रेषेमध्ये लेखणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता होय। प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला समान वागणूक देणे, त्याला त्याच्या धार्मिक आचार विचार स्वातंत्र्य देणे, कोणाच्याही धर्मामध्ये लुडबुड न करणे व कोणताही धर्म हा राजकीय धर्म, राजधर्म म्हणून न स्वीकार। जसे की आपण म्हणू शकतो आता जो काही आपला शेजारी राष्ट्र आहे पाकिस्तान, या पाकिस्तानचा एक राजधर्म आहे तो म्हणजे मुस्लिम, परंतु भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, अमेरिका हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे। या राज्यांचा कोणताही अधिकृत असा धर्म नाही। प्रत्येक धर्माला राज्याकडून समान दर्जा व त्याचे समर्थन केले जाईल अशा प्रकारची धर्मनिरपेक्षता ही घटनाकारांना अपेक्षित आहे। आता समोरचा मुद्दा आहे लोकशाही। आता लोकशाहीच्या माध्यमातून जे काही घटनाकारांना या संज्ञेचा अर्थ अपेक्षित आहे तो म्हणजे येथील जनता ही सार्वभौम आहे। भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। येथील जनता ही कायदे मंडळाच्या माध्यमातून, कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून आपले जे काही निर्णय आहे हे निर्णय घेत असते। म्हणजे भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाहीची पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे। आता या लोकशाही शासन व्यवस्थेची काही आपल्याला एक दृश्य वैशिष्ट्य दिसतात, ती म्हणजे कोणती? प्रौढ मताधिकार, कालबद्ध निवडणुका, कायद्याचे अधिराज्य। म्हणजेच भारतीय घटनाकारांना या लोकशाही शब्दाचा अर्थ हा एक ना अनेक बाबींच्या आशयातून भारतामध्ये केवळ राजकीयच नाही तर सामाजिक, आर्थिक लोकशाही सुद्धा घटनाकारांना या लोकशाही शब्दामधून अपेक्षित आहे। आता पुढील जी काही संज्ञा आहे ती म्हणजे गणराज्य। आता गणराज्य दोन प्रकारचे असतात, एक प्रजासत्ताक गणराज्य आणि दुसरे राजसत्ताक गणराज्य। तर भारतीय प्रस्तावनेमध्ये प्रजासत्ताक गणराज्य असा शब्द अंतर्भूत करण्यात आलेला आहे। आता राजसत्ताक गणराज्य म्हणजे जी काही आपल्या राष्ट्राची प्रमुख व्यक्ती असेल ही वंश परंपरेने निवडून दिली जाईल किंवा तिची नियुक्ती ही वंश परंपरेने होईल। जसे उदाहरण द्यायचे झाले तर इंग्लंडची राजा किंवा राणी यांची नियुक्ती ही वंश परंपरेने होते। तेथे राजसत्ताक गणराज्य आहे, गणराज्य आहे परंतु राजसत्ताक गणराज्य आहे। आता दुसरे बघूया प्रजासत्ताक गणराज्य। आता भारतामध्ये प्रजासत्ताक गणराज्य आहे म्हणजे काय की ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्रप्रमुख, जो काही राष्ट्राचा प्रमुख असतो हा प्रमुख जनतेमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो त्याला काय म्हणायचं? प्रजासत्ताक गणराज्य। याचं उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेचा राष्ट्रपती, अमेरिकेचा राष्ट्रपती हा वंश परंपरेने निवडून दिला जात नाही तर तो जनतेतून निवडून दिला जातो। जसं की भारताचा राष्ट्रपती, भारताचा राष्ट्रपती हा भारतीय जनतेमधूनच अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जातो। आता या प्रजासत्ताक शब्दाचे सुद्धा दोन अर्थ
या शब्दामध्ये अंतर्भूत झालेले दिसून येतात. एक म्हणजे कोणता, जे काही राजकीय सार्वभौमत्व आहे हे जनतेकडे आहे. येथे जनता प्रमुख आहे. एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या समूहाकडे अधिकार हे एकत्रित केंद्रित झालेले नाही. आणि दुसरा म्हणजे राज्यामध्ये एखादा विशिष्ट दर्जा असलेला समूह अस्तित्वात नाही. जे काही आपले राजकीय प्रमुख पद आहे हे पद भारतीय जनतेकरता खुले आहे. कोणताही व्यक्ती त्याच्या पात्रतेनुसार त्या पदापर्यंत जाऊ शकतो. येथे सर्वांना ती स्वतंत्रता देण्यात आलेली आहे. आता प्रस्तावनेमधील या समोरील महत्त्वाची संज्ञा ती म्हणजे न्याय. आता भारतामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या न्यायाचा अर्थ या घटनाकारांना न्याय या संकल्पनेमध्ये अपेक्षित आहे. तो म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. आता सामाजिक न्याय म्हणजे काय? धर्म, वंश, लिंग, जाती, भाषा या कोणत्याही घटकावरून व्यक्तीमध्ये भेद न करणे, प्रत्येकाला समान लेखणे, प्रत्येकाच्या सामाजिक भावनांचा, त्यांच्या संस्कृतीचा आदर करणे, प्रत्येकाला समान लेखणे म्हणजे सामाजिक न्याय हो. आता आर्थिक न्याय. आता या आर्थिक न्यायामधून असा अर्थ अपेक्षित आहे की मालमत्ता, संपत्ती या कोणत्याही गोष्टीवरून व्यक्तीमध्ये भेद न करणे. जो कायदा श्रीमंताला लागू आहे तोच कायदा गरिबाला लागू असणे म्हणजेच आर्थिक न्याय होय. आता यानंतर राजकीय न्याय. आता राजकीय न्याय म्हणजे काय? राजकीय न्याय म्हणजे राजकीय पदाकरिता प्रत्येक व्यक्तीला समान संधी देणे, प्रत्येकाला समान राजकीय अधिकार देणे म्हणजे राजकीय न्याय होय. तर घटनाकारांना सामाजिक, आर्थिक, राजकीय या 3ही न्यायिक संकल्पनाचा आशय न्याय या संज्ञेमधून त्यांनी स्पष्ट केलेला आहे किंवा त्यांना त्या प्रकारचा न्याय येथील समाजामधून, येथील शासन व्यवस्थेमधून अपेक्षित आहे. आता यापुढे भारतीय प्रस्तावनेत स्वातंत्र्य या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आता घटनाकारांना आचार, विचार, अभिव्यक्ती, उपासना, श्रद्धा या विषयीचे स्वातंत्र्य प्रत्येक जनतेला देणे असा स्वातंत्र्याचा अर्थ अपेक्षित आहे. आता जी काही आपली लोकशाही शासन व्यवस्था आहे ही शासन व्यवस्था या स्वातंत्र्य संज्ञेमधूनच यशस्वी होऊ शकते असे घटनाकारांचे मत आहे. घटनाकारांनी जे काही भारतीय जनतेला या प्रस्तावनेमध्ये स्वातंत्र्य दिलेले आहे किंवा या संज्ञेचा अंतर्भाव केलेला आहे, हा अंतर्भाव निरंकुश स्वातंत्र्याचा नसून सशर्त स्वातंत्र्याचा आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपल्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, इतरांचे स्वातंत्र्य धोक्यात येणार नाही. अशा प्रकारचे सशर्त स्वातंत्र्य, कायद्याच्या अधीन राहून स्वातंत्र्य घटनाकारांनी प्रत्येक जनतेला उपभोगण्याकरता दिलेले आहे. म्हणजेच भारतीय घटनाकारांनी निरंकुश नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार न करता सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आपणास दिसून येतो. आता यापुढील जो मुद्दा आहे किंवा जी काही संज्ञा या प्रस्तावनेमध्ये घटनाकारांनी अंतर्भूत केलेली आहे ती म्हणजे समता. ही समता दर्जाची व संधीची असली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग या कोणत्याही घटकावरून भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येक व्यक्ती हा कायद्यासमोर समान असेल. तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वंशाचा असो किंवा धर्माचा असो. या व्यक्तींमध्ये या कोणत्याही बाबीवरून भेदभाव केला जाणार नाही. म्हणजेच कायद्याचे अधिराज्य, कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती समान लेखला जाईल. मग तो गरीब असो, श्रीमंत असो किंवा उच्च असो, कोणीही असो, त्याच्या दर्जावरून येथे काहीही घेणं देणं नाही. त्या व्यक्तीची तो भारतीय आहे एवढीच ओळख या समता या शब्दाकरता महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच
येथे घटनाकारांनी समता हा शब्द अंतर्भूत करून प्रत्येक व्यक्तीला दर्जा संधीची समानता दिल्याचं आपणास सांगता येते. येथील शासन व्यवस्थेने समाज व्यवस्थेमध्ये राजकीय आर्थिक व्यवस्थेमध्ये समता आणून प्रत्येक भारतीय जनतेमध्ये एकात्मता निर्माण करण्याचे कार्य केले पाहिजे असा या समता शब्दाचा आशय घटनाकारांनी अंतर्भूत केलेला दिसून येतो. त्याशिवाय सर्वांगीण विकास हा भारताचा साध्य होणार नाही अशा प्रकारचा आशय हा समता या शब्दाचा किंवा संज्ञेचा आपणास दिसून येतो. आता या पुढील संज्ञा जी काही प्रस्तावनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे ती म्हणजे बंधुत्व. आता बंधुत्व म्हणजे काय? बंधुभाव. आता भारतीय घटनाकारांनी एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. यामागील जे काही महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे काय आहे की आपण जर दुहेरी नागरिकत्व स्वीकारलं तर महाराष्ट्र राज्याचं एक नागरिकत्व व सेंट्रलचं म्हणजेच केंद्राचं दुसरं नागरिकत्व, यामधून काय होईल की राज्यामध्ये कोणाचं नागरिकत्व श्रेष्ठ आहे कोणाचं कनिष्ठ आहे या बाबीवरून वादविवाद चालू होतील. म्हणून घटनाकारांनी एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार करून प्रत्येक जनतेच्या मनामध्ये या बंधू भावाची भावना निर्माण करण्याचं कार्य केलेलं दिसून येते. आता येथे जी काही भाषिक, धार्मिक, आर्थिक, स्तरीय विविधता आहे या प्रत्येक विविधतेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भारतीयाने बंधुभाव जोपासणं हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं कर्तव्य आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता या दोन बाबींचा आशय या बंधुत्व या शब्दातून घटनाकारांना अपेक्षित आहे. या बंधुत्व या तत्वामुळे समाजामधील प्रत्येकच व्यक्तीला सह अस्तित्वाचे जीवन जगता येईल. वरील विविध संज्ञांच्या अभ्यासावरून भारतीय प्रस्तावनेचे उद्दिष्ट, भारतीय राज्यघटनेचे कोणते उद्दिष्ट आहे हे आपणास स्पष्टपणे दिसून येते. तर आपणास या विविध संज्ञांच्या विविध बाबींच्या विवेचनावरून अभ्यासावरून असे दिसून येते की भारतीय घटनेचे प्रस्तावनेचे 3 महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. 3 महत्त्वाच्या बाबी येथे अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. ते म्हणजे कोणते? तर भारतीय घटनेचे उगमस्थान काय आहे? भारतीय जनता. नंबर 2चं काय? भारतीय राज्याचे स्वरूप. तर या भारतीय राज्याचे स्वरूप कसे आहे? तर हे स्वरूप धर्मनिरपेक्ष, समाजवादी, सार्वभौम, प्रजासत्ताक, लोकशाही अशा स्वरूपाचं असलेलं आपणास दिसून येते. यानंतर 3री महत्त्वाची बाब, भारतीय व्यवस्थेची उद्दिष्टे कोणकोणती आहेत? तर ही उद्दिष्टे कोणती आहेत? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्राची एकता निर्माण करणं हे या उद्देश पत्रिकेची महत्त्वाच्या 3 बाबी आपणास येथे स्पष्ट होताना दिसून येतात. तर अशा प्रकारे भारतीय घटनेच्या प्रस्तावनेचा आपणास थोडक्यामध्ये आढावा घेता येईल. धन्यवाद.